श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक स्वामी सेवा सांगणार आहे। तसं म्हणायला गेलं तर ही खूप कॉमन आहे, फक्त याची करण्याची पद्धत आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे। आणि ही केल्यानं आता म्हणजे तो अनुभव जो आहे तो मी शेअर नाही करणार आहे सोशल मीडियावर, मात्र तो अनुभव असा आहे ज्याने मला 5 दिवसात चांगला अनुभव आला। मात्र मी महाराजांजवळ बोलले होते की मी हे जर माझं काम झालं तर मी कोणाजवळ पण ते बोलणार नाही, फक्त हे माझं काम होऊ दे। मात्र ही सेवा मला तुम्हाला शेअर करावी वाटली की मात्र 5 दिवसात माझं महाराजांनी खरंच ऐकलं। मात्र तेवढी मनापासून आपल्याला त्यासाठी शरण जावं लागतं। महाराजांपुढं आपल्याला सगळं काही सांगावं लागतं। महाराजांना अक्षरशः कौल लावावा लागतो जेव्हा आपल्याकडचे सगळे पर्याय संपतात की आता नाही, आता काही अशक्यच आहे, आता जे असेल ते तुम्ही बघा, असं जेव्हा महाराजांना आपण म्हणतो तेव्हा महाराज आपल्याला कधीच निराश करत नाही। हे मी आजपर्यंत अनेक वेळा म्हणजे 20 वर्षांमध्ये, 20 वर्ष आता फार मोठे नाही आहेत स्वामी सेवेसाठी, कारण काही काही आजी आजोबा 70 वर्ष सुद्धा स्वामी सेवेमध्ये घालवतात। त्यामुळे माझी अजिबात सेवा मोठी नाहीये, 20 वर्ष करतेय मी, पण ती सुद्धा खूप कमी आहे आणि मी अजूनही खालच्या पायरीवर आहे। आणि मला अजिबात असं तुम्हाला अभिमानानं वगैरे सांगायचं नाहीये की मी सेवा करते। मात्र जर सेवा केली आणि ती मनापासून केली तर काय फरक पडतो हे मात्र मला तुम्हाला सांगायची खूप इच्छा आहे। आणि खूप कळकळीचा व्हिडिओ आहे माझा हा तुमच्यासाठी की तुम्हीही सेवा कराल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तर मिळतील, शिवाय तुमचे जे काही दुःख असेल, संकटे असतील, त्याच्यातून स्वामी तुम्हाला महाराज काहीही करून मार्ग दाखवतील आणि तुमची जी काही तुमची कामं आहेत ती सुरळीत व्हायला सुरुवात होईल। मी तुम्हाला असं चुकूनही सांगणार नाही की नेहमी तुम्हाला मी हे वाक्य बोलते की लाख रुपये मिळतील, करोड रुपये मिळतील, नाही। सुखी समाधानी आयुष्य जगणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। हे माझं तुम्हाला म्हणजे म्हणतो ना आपण पोट तिडकीनं सांगणं आहे की सुखी समाधानी आयुष्य जगणं हे मी अनुभवलेलं आहे या वर्षामध्ये की आपल्या डोक्यामध्ये आता एक लास्ट इयरचीच गोष्ट थोडक्यात सांगते की आपल्या डोक्यामध्ये अत्यंत जास्त विचार आणि आपल्याला जर कोणी हॅमरिंग करत असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो आणि आपल्या मनावर, शरीरावर त्याचा परिणाम होतो, सेवेवर परिणाम होतो। आणि मग आपल्याला आपोआपच महाराजांना सुद्धा काय हवंय आपल्याकडून, तर थोडासा वेळ हवाय, थोडीशी सेवा हवी आहे, थोडीशी भक्ती हवी आहे आणि आपण त्यांच्याशी किती कनेक्टेड आहोत हे त्यांना हवं आहे। तर या वर्षात मला ती मानसिक शांतता मिळायला आता हळूहळू सुरुवात झाली आहे, जेव्हा मी महाराजांच्या सेवेत पुन्हा एकदा जीव तोडून उतरले। कारण काय होतं तुम्हाला सांगते, आपण वाचनाला बसतो खरं, आपण ओळीवर बोट ठेवतो, मोठ्यांदा वाचतो, मात्र आपला मेंदूतलं विचारचक्र चालू असतं। आणि असं जेव्हा होतं, कुठलाही विचार असू दे, मग तो स्वयंपाक करण्याचा असू दे, मूल शाळेत नेण्याचा असू दे, दरवाजा वाचतोय आपण काही वाचताना, हा कुठलाही विचार आपल्याला सेवेपासून अडवतो। म्हणून मी तुम्हाला असं सांगणार आहे आज, ज्या वेळेमध्ये तुमचं सगळं काही काम झालेलं असेल आणि त्यानंतरच तुम्हाला या सेवेला बसायचंय, तुमचं माइंड क्लिअर हवंय की तुम्हाला आता ना मुलांचं टेन्शन आहे, ना तुम्हाला कोण हाक मारणार आहे, ना तुम्हाला कुठलंही टेन्शन आहे, तुमच्या घरातली संध्याकाळची सगळी कामं झाली, सगळी जण झोपली की तुम्हाला या सेवेला बसायचंय। ना आंघोळ करायची आहे, ना काही, स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे आहेत, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, 5 दिवस मांसाहार करायचा नाहीये आणि 5 दिवस ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे। एवढीच याची अट आहे। आणि 5 दिवस परान्न खायचं नाहीये, 5 एवढंच करायचंय तुम्हाला। आणि 5 दिवस तुम्हाला रात्री साधारण
11, 11:30, 12. आता तुम्हाला तुमची वेळ माहिती की तुमच्या घरामध्ये कधी शांतता असते. माझ्या घरात आता सध्या मुलं झोपतात 10:30, 11, म्हणजे जरी झोपली नाही तरी त्यांची ती व्यवस्थित असतात. त्यामुळे मी 10:30, 11ला या सेवेला 5 दिवस बसत होते आणि 5 दिवसात मला त्या सेवेचा जे मला हवं होतं तो रिझल्ट मिळाला. छोटासा अनुभव मात्र तो मिळाला, म्हणजे तो मला 100% रिझल्ट मिळाला. तर काय केलं मी नेमकं हे तुम्हाला सांगते. 10:30, 11 वाजता बरोबर तोंड हात पाय धुवून महाराजांपुढे बसले, दिवा लावला, साखरेचा म्हणजे खडी साखरेचा नैवेद्य दाखवला, घंटी वाजवली, महाराजांना शरण गेले आणि महाराजांना 2 चिठ्ठ्या ठेवल्या की माझ्या मनात या या गोष्टीची घालमेल चालू आहे, तुम्ही मला होकार द्या, हो किंवा नाही. आणि महाराजांच्या 2 खांद्यांवर इथे 2 खांद्यांवर 2 चिठ्ठ्या ठेवल्या आणि त्यानंतर त्यातली एक चिठ्ठी 5 मिनिटांनी मी पडते का वाट बघितली पण नाही पडली. खरा कौल त्याला म्हणतात, पण नाही पडली. म्हणून मग मी नंतर मला वाटलं की उजव्या खांद्यावरची चिठ्ठी उचलावी आणि त्यात जे मला हवं होतं ते उत्तर मिळालं आणि त्याप्रमाणे माझं माइंड एकदम शांत झालं. आणि त्यानंतर मग मी बसले सारामृताच्या पारायणाला. त्याआधी मी 3 ओळी आता 3 माळी काय तुम्हाला सांगते. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या 3 काळांसाठी किमान 3 माळी जप आपल्याला करायचा आहे. तसं तर 11 माळी करायचा आहे, पण किमान 3 माळी करा, कारण रात्र आहे. एवढ्या वेळ आपण जर तुम्हाला बसता येत नसेल तर खुर्चीतही तुम्ही बसू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. 3 माळी तुम्ही एकदम शांत स्वरात श्री स्वामी समर्थ इतक्या शांतपणे की महाराजांपर्यंत ते पोचलंच पाहिजे असा श्री स्वामी समर्थ तोंडातून उच्चार करत, आवाज करत, म्हणजे श्वासागणित तुम्हाला तो जप करायचा आहे. 3 माळी जप करायचा आहे. त्यानंतर फक्त एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 1 ते 21 अध्याय सारामृताचे वाचायचे आहेत आणि केवळ 5 दिवस ही सेवा करायची आहे. या सेवेला कुठलाही वार नाहीये, कुठलीही दिवस नाहीये, कुठलीही वेळ नाहीये. जर तुमच्या घरात सकाळी दुपारी शांतता असेल तेव्हा करा, रात्री शांतता असेल रात्री करा. 5व्या दिवशी तुम्हाला सांगते, 5व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर 5व्या दिवशी महाराजांच्या आवडीचे बेसन लाडू विकत आणू शकता, पुरणपोळी घरी करू शकता किंवा मग कांदा भजी त्यांना आवडते. खरं तर कांद्याचं नाही ते मी नाही दाखवत, मी बेसन लाडू विकत आणून दाखवले, कारण करण्यासारखी तेव्हा माझी नव्हती कंडिशन, मी विकत आणून दाखवले. 5व्या दिवशी बेसनाचे लाडू नैवेद्य दाखवायचे आणि अक्कलकोटला मी येऊन जाईन लवकरच एवढंच बोलायचं आहे. हा नवस तुम्ही बोला आणि अक्कलकोटला एकदाच फक्त महाराजांच्या अक्कलकोटमध्ये जी जादू आहे ना ती जगात कुठं नाहीये. तुम्हाला जे काही हवं ते ताकद आहे अक्कलकोटमध्ये. आणि अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर भल्या भल्यांचे प्रॉब्लेम, भल्या भल्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र भक्तांनो, स्वामी भक्तांनो, कळकळीनं सांगेन, पैसा मागू नका, प्रॉपर्टी मागू नका, बंगला मागू नका. महाराज तुम्हाला जे द्यायचं ते ओंजळ भरून देतात, तुमची झोळी फाटेल इतकं देतात. महाराजांच्या भेटीला जावा हे सांगताना पण अंगावर काटा येतोय, कारण प्रत्येक महिन्याला जाणारी मी आता महाराजांच्या भेटीसाठी थोडीशी तळमळ माझीही वाढली आहे. मात्र मी बोलले आहे आता त्याप्रमाणे मी एक साधारण 1 महिनाभरात मी जाऊन येणार आहे. आणि जर अजून पुढची जी कामं आहेत ती होत गेली तर मी काही झालं तरी जातच राहणार आहे. भले आता गाडी नाहीये, काही हरकत नाहीये, आपल्याला ST आहे, सगळं आहे. प्रत्येकाकडे गाडी असते का? नाही. गाडीपासून सायकलपासून ते 2 व्हीलर पर्यंतचा प्रवास, सगळा प्रवास मला तरी सुखकर वाटला आणि मी खूप समाधानी आहे. बंगला आहे का, खोली आहे का, रूम आहे का किंवा भाड्याचं घर आहे का, काही फरक पडत नाही. मनात स्वामी, तनात स्वामी, मुखात स्वामी, डोळ्यात स्वामी, हृदयात स्वामी, स्वप्नात स्वामी आणि स्वामी स्वामी स्वामी. महाराज आपल्याला कमी पडून देणार नाहीत. कळकळीची विनंती करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. या सेवेने तुमचं म्हणणं पूर्ण होणार. कळकळीची विनंती आहे की खरं सांगते, प्रॉपर्टी मागू नका, पैसा मागू नका, सुख समाधान शांती मागा. ती विकतही मिळत नाही आणि ती फक्त 5 दिवसात जो रिझल्ट आलेला आहे तो सगळ्या स्वामी भक्तांना यावा ही माझी मनापासून इच्छा आहे.
तर जास्त काही बोलत नाही. महाराजांच्या पुढे बोलायला शब्द अपुरे पडतात आणि मनातल्या मनात खरं सांगते, जेव्हा जेव्हा मला जावं वाटेल मनातल्या मनात मी अक्कलकोटमध्ये जाऊन पोचून नमस्कार करून सगळं अक्कलकोट फिरून येते. म्हणजे जी मानस पूजा असते ना त्या पद्धतीचं माझं आहे की माझं फक्त काय इथं शरीर असतं पण मी पूर्ण तिकडं असते, सगळं तिकडचं दर्शन करून मी येते. असा साक्षात्कार सुद्धा स्वामी आपल्याला देतात. वेळ येऊ दे, थोडीशी कठोर परीक्षा घेतात, मान्य आहे, पण रस्ता काढणारे पण तेच असतात. श्री स्वामी समर्थ.